नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता काळे. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. पहा इथं मस्तपैकी अशी कवळी लसलशीत मी गवार घेतलेली. पहा गवारीचा रंग पहा मैत्रिणींनो, काय सुंदर दिसतोय, अगदी हिरवागार. मग आपल्याला ही भाजी बी अशीच हिरवागार अशीच ठेवायची. पहा अजिबात रंग ढळून द्यायचा नाही. गवारीमध्ये आपण भरपूर प्रत्येक वेळेस शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकतो, शेंगदाणे टाकून भाजी करतो, पण आपल्याला आज तशी बनवायची नाही. इथं पहा मी 6 मिरच्या घेतल्यात मैत्रिणींनो. मिरच्या एवढ्या तिखटही नाही आहे. आणि गवारीमध्ये कधीतरी तुम्ही खोबरं टाकून तर पहा, खरंच खूप छान लागतं. कोथिंबीर टाकलेली आहे मैत्रिणींनो. 10-12 पाकळ्या आपण लसणाच्या सुद्धा टाकणार आहे. लसूण हा मापातच टाकायचा, नाही तर वास मारते आपली भाजी बरं का. त्याला जेवढा सूट होईल तेवढाच लसूण टाकायचा पहा. आणि इथं ओलं खोबरं टाकले. ओलं खोबरं एकदा गवारीच्या भाजीला तुम्ही घालून पहा, खरंच खूप अप्रतिम अशी ही भाजी होती. चला आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकून तेल आहे अगदी छान असं तापलेलं आहे. पहा कडक कसं तेल तापलेलं आहे. जिरी मोहरी छान तडतडली आणि आपण जे वाटण काढलं होतं ते सुद्धा आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचे. पहा मस्त असं तेलात टाकायचे मैत्रिणी. वाटण अगदी छान असं परतलं पाहिजे, म्हणजे पूर्ण त्याचा कच्चापणा हा दूर झाला पाहिजे. पहा मैत्रिणींनो, मी आता इथं संपूर्ण हे वाटण असं पुसून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे वाटण जरा मी परतून घेणार आहे बरं का मैत्रिणींनो. अशा पद्धतीने अगदी छान असं वाटण परतून घ्यायचं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकणार आहे मैत्रिणींनो, जास्त नाही. हळद टाकली तरी रंग असा पिवळसर होणार नाही आहे, कलर तो हिरवाच राहणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि वाटणही आपण अगदी चांगल्या पद्धतीने परतून घेतलेलं आहे, की असं नाही नुसतं वाटण परतलं आहे पुन्हा आपण 1-2 मिनटं परतणार आहे बरं का. हो का, आता गवारीची भाजी अगदीच स्वच्छ अशी धुवून मी टाकलेली आहे. त्याच्यात त्या गवारीच्या शेंगा पाहू शकता. अगदीच वेगळ्या पद्धतीने ही गवार आहे. कधीतरी अशी वेगळी गवार एकदा करून पहा, खायला खूपच चवदार लागते. आता ही गवार मी याच्यात टाकून दिलेली आहे मैत्रिणी. अगदी मस्त अशी परतून घ्यायची. 1-2 मिनटं तरी तिला अशी परतत राहायचं बरं का मैत्रिणी. पहा मी अगदी 1-2 मिनटं ही गवारीची भाजी परतणार आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठही घालून घेणार आहे. मग आपली भाजी ही संपूर्ण अशी परतणार आहे. चांगल्या पद्धतीने अशी परतून घ्यायची, जेवढी हलवता येईल, जेवढी परतता येईल तुम्हाला ही भाजी तेवढी परता, की भाजीला अजूनच चव वाढते. हे बघा अशा पद्धतीने अगदी मस्त अशी परतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्याच्यात मी थोडंसं आपलं हे भांडं इसळूनच पाणी टाकणार आहे, जास्त पाणी टाकणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं बरं का मैत्रिणी. कमीत कमी 2-1 मिनटं तरी मी झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम अगदीच लहान करणार आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा पाहायचे. पहा अजूनही त्याच्यात पाणी, थोडीशी गवार मला कच्चीच दिसते मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा मी एकदा त्याला असे हलवते आणि तुम्हाला दाखवते गवार कच्ची आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा 2 मिनटं मैत्रिणी झाकण ठेवणार आहे बरं का. 2 मिनटांनी आपल्याला पुन्हा आपली गवार चेक करायची. भाजी एकदा टाकली की ती चेक करायच लागते. बघा मस्तपैकी पाणी हे झालेलं आहे आणि तेलही अगदी छान सुटलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. गवारीची भाजीचा रंग पहा जसून तसाच आहे का नाही, वाटतो का तुम्हाला पिवळसर वगैरे? अजिबात नाही. मस्त अशी गवार झालेली आहे मैत्रिणी. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी करा आणि एकदा करून पहा मैत्रिणी. खोबरं टाकून ही गवारीची भाजी बनवा, अगदीच तुमच्या तोंडाला अगदीच छान अशी चव येणार आणि खरंच तुम्हाला वाटेल आपण कायम तशीच करावं. चला मैत्रिणी, आपण उद्या भेटूया, पुन्हा भेटूया. बाय.